कालपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या घटनेने हादरलाय ती म्हणजे लोहगड मर्डर केस। गल्लीबोळात कट्ट्यावर घराघरात सध्या हाच विषय चर्चेत। लोहगड मर्डर केसमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास, संशयास्पद हुडी, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या गुंतागुंतीच्या डिजिटल हालचालींचा छडा लावत मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचं पितळ उघड पाडलंय। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 29 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सुरुवातीला निव्वळ सेल्फी काढताना झालेला अपघाती मृत्यू वाटणारे हे प्रकरण प्रत्यक्षात अत्यंत थंड डोक्याने आणि क्रूरपणे रचलेला एक सुनियोजित कट होता, ज्याचा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पर्दाफाश केलाय। या संपूर्ण हत्याकांडाची पार्श्वभूमी ही दोन मोठ्या आणि गर्भश्रीमंत व्यावसायिक कुटुंबांमधील विवाहाशी जोडली होती। पुण्याचे प्रसिद्ध तरुण रिअल इस्टेट व्यावसायिक 25 वर्षीय केतन अग्रवाल आणि 20 वर्षीय सिया गोयल यांचा फेब्रुवारी महिन्यात अत्यंत थाटामाटात साखरपुडा झाला होता। नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील एका भव्य पॅलेसमध्ये त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगचं नियोजन सुरू होतं आणि वधूवरांच्या पाहुण्यांसाठी चक्क 2 विशेष चार्टर्ड विमानांचं बुकिंगही करण्यात आलं होतं। केतन हा उच्च शिक्षित असून आपल्या वडिलांच्या व्यवसायात संचालक म्हणून काम पाहत होता आणि तो आपल्या भावी आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवत होता। मात्र दुसरीकडे सियाचे तिच्या घराशेजारी राहणाऱ्या 22 वर्षीय चेतन चौधरी या बीबीएच्या विद्यार्थ्यासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध सुरू होते। सियाचा केतन सोबत लग्न करण्यास पूर्ण विरोध होता। हे लग्न मोडण्यासाठी आणि केतनला आपल्या मार्गातून कायमचं हटवण्यासाठी सिया आणि चेतनने अनेक आठवड्यांपूर्वीच एक भयंकर कट रचायला सुरुवात केली होती। केतनचा काटा काढण्यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली होती आणि ही निवड अचानक झालेली नव्हती। 18 जूनला प्रत्यक्ष घटना घडण्यापूर्वी सियाने केतन सोबत लोहगड परिसरात तब्बल 2 वेळा जाऊन रेकी केली होती। तिने 31 मे रोजी केतनला घेऊन पहिल्यांदा लोहगड गाठला होता। त्यानंतर 4 जून रोजीही तिने त्याला बोलवलं होतं, पण केतन काही कारणास्तव जाऊ शकला नाही। पुढे 14 जूनला तिने पुन्हा केतनला लोहगडावर नेलं आणि याच दिवशी त्यांनी हत्येचा पहिला प्रयत्न केला होता। त्या दिवशी कड्याच्या जवळ पोहोचल्यावर सियाने केतनला अचानक धक्का दिला। सुदैवाने केतन मागे सरकला आणि त्याच्या हातात एक झाडाचं झुडूप आलं, ज्यामुळे तो दरीत कोसळता वाचला। आपल्यावर झालेला हा हल्ला केतनला समजू नये म्हणून सियाने तातडीने तिथे साप आला अशी ओरड करून भीतीचं नाटक रचलं आणि स्वतःचा बचाव केला। हा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतरही त्यांचे मनसुबे बदलले नाहीत। त्यांनी पुढच्याच काही दिवसात आणखी अचूक नियोजन केलं। सियाने आधी केतनचे प्री वेडिंग शूट आणि इंडोनेशियातील बाली येथील ट्रिप रद्द व्हावी यासाठी विमानतळावर त्याचा पासपोर्ट मुद्दामहून चोरून लपून ठेवला होता, जेणेकरून तिला केतनला लोहगडावर नेण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी। अखेर 18 जूनला सियाच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी तिने केतनकडे लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी हट्ट धरला। सकाळी ते दोघे गहुंजे इथून निघाले आणि लोहगडच्या पायथ्याशी पोहोचले। ठरलेल्या कटानुसार सियाचा प्रियकर चेतन चौधरी हा केतन आणि सिया तिथे पोहोचण्यापूर्वीच लोहगड किल्ल्यावर जाऊन एका निर्जन कड्यापाशी दबा धरून बसला होता। गडावर चढत असताना चेतनने अत्यंत सावधपणे या दोघांचा पाठलाग केला। एका निर्जन आणि उंच कड्यावर केतन उभा असताना सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला 350 फूट खोल दरीत ढकलून दिलं। केतन दरीत कोसळल्यानंतर चेतन तिथून तात्काळ पसार झाला। त्यानंतर सियाने स्वतःच तिथे आरडाओरड सुरू केला आणि केतनचा फोटो किंवा सेल्फी काढताना पाय घसरून अपघात झाल्याचा बनाव रचला। स्थानिक ट्रेकर्स आणि पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करून केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला आणि सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। मुलाच्या मृत्यूने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना पोलिसांनी पहिल्या दिवशी मुख्य संशय आला तो सियाच्या वागण्यातून आणि तिच्या देहबोलीतून। केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढून समोर आणल्यानंतरही तिथे उपस्थित असलेल्या सियाच्या चेहऱ्यावर दुःखाचा किंवा धक्क्याचा एकही भाव नव्हता। तिच्या डोळ्यात अश्रू येत नव्हते की तिच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटत नव्हती। तिचे हे कमालीचं शांत राहणं आणि निर्विकार भाव पाहून केतनचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा यांना पहिल्यांदाच मोठा संशय आला। केतन हा एक अत्यंत कुशल ट्रेकर होता, त्यामुळे त्याचा पाय घसरून तो दरीत पडेल यावर कुटुंबियांचा विश्वास बसत नव्हता। त्यांनी पोलिसांकडे घातपाताची शंका व्यक्त केली। दुसरीकडे सियाने पोलिसांची आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमध्ये तिने केतन सोबतचे जुने चॅट्स आणि फोटो शेअर करत, "तू मला वाढदिवसाच्या दिवशीच का सोडून गेलास? मी तुझ्यावर इतकं प्रेम करत होते" असा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र
तिचा हाच अतिउत्साहीपणा आणि खोटेपणा पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वात आधी लोहगड किल्ला आणि त्याच्या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. या फुटेजचे अतिशय बारकाईने विश्लेषण करताना पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाचा सुगावा लागला. जून महिन्याच्या कडक उन्हाळ्यात आणि तीव्र उष्णतेमध्ये एक तरुण अंगावर जाड कापडाची हुडी घालून आणि स्वतःचे तोंड पूर्णपणे लपवून किल्ला चढत असल्याचं सीसीटीव्हीत दिसलं. उन्हाळ्यात अशा प्रकारचा चेहरा आणि शरीर लपवून वावरणाऱ्या या व्यक्तीवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्या कड्याच्या परिसरातील आणि गडावरील इतर ठिकाणचे फुटेज तपासले असता त्या हुडी घातलेल्या तरुणाने आणि सियाने एकमेकांना केलेले काही संशयास्पद आणि गुप्त इशारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. हा तांत्रिक सुगावा हाती लागताच पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने सियाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स आणि IP लॉग्स तपासले. तिथे तपासाला एक अत्यंत वेगळं वळण मिळालं. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा समजलं की पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आणि आपले डिजिटल लोकेशन लोहगड परिसरात दिसू नये म्हणून चेतन चौधरीने आपला स्वतःचा मोबाईल फोन घरीच बंद करून ठेवून दिला होता. तो स्वतःचा फोन वापरत नव्हता, तर त्याने त्याच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन चोरून किंवा मागून सोबत आणला होता. या दुसऱ्या क्रमांकावरून तो गडावरून जात असताना आणि कड्यावर दबा धरून बसलेला असताना सिया सोबत सतत व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजद्वारे संपर्कात होता. तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले, जे थेट लोहगडावरील त्याच कड्यापाशी दाखवत होते जिथून केतन खाली पडला होता. सीसीटीव्ही मधील हुडी घातलेली व्यक्ती ही दुसरी कोणी नसून सियाचा प्रियकर चेतन चौधरीच आहे हे पोलिसांनी पूर्णपणे निश्चित केलं. तांत्रिक पुराव्यांची ही साखळी जोडल्यानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडीची उत्तरे दिली आणि केतनचा मृत्यू हा निव्वळ अपघात असल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी जेव्हा त्यांच्या समोर सीसीटीव्ही फुटेज मधील हुडी घातलेल्या व्यक्तीचा फोटो, त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलचे लोकेशन आणि घटनेच्या वेळी त्यांच्यात झालेले व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल डिटेल्सचे पुरावे ठेवले तेव्हा आरोपींचे अवसान गळालं. पोलिसांनी दाखवलेल्या या भक्कम तांत्रिक पुराव्यांसमोर आरोपींचे काहीच चालले नाही. पोलिसी खाक्या दाखवतात सिया आणि चेतन या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आणि केतनला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक कबुली जबाब दिला. या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक कौटुंबिक पैलू समोर आलाय. केतनच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल आणि गोयल कुटुंब हे एकमेकांना गेल्या 35 वर्षांपासून ओळखत होते आणि या घट्ट कौटुंबिक संबंधामुळेच हे लग्न ठरलं होतं. मात्र सियाचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेम संबंध आहेत याची पूर्ण कल्पना तिच्या घरातील 2 व्यक्तींना म्हणजेच तिच्या काकांना आणि मावशीला आधीपासूनच होती. असं असतानाही त्यांनी ही बाब अग्रवाल कुटुंबापासून लपवून ठेवली आणि सियावर केतनशी लग्न करण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव आणला होता. याच दबावातून सुटण्यासाठी आणि आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी सियाने हा भयानक मार्ग निवडल्याचं तपासात निष्पन्न झालंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.